जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा आपण आज वनरक्षक भरती 2025 साठी मित्रांनो बघा टीसीएस पॅटर्न नुसार मित्रांनो जे काही 2023 मध्ये मित्रांनो झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते तेच मित्रांनो आम्ही जे आज तुमच्या गणित बुद्धीमध्ये मित्रांनो प्रश्न आज तुमच्या मित्रांनो अत्यंत शॉर्ट ट्रिक्स नुसार आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर करून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो एकूण गुण आहेत 100 आणि वेळ आहे आपल्यापाशी 90 मिनिटे। तर बघा मित्रांनो कशा स्वरूपाचे आपले प्रश्न आहेत आणि कशा स्वरूपाने मित्रांनो आपण एकदम सोप्या ट्रिक्स नुसार आहे प्रश्नांचे जो योग्य आन्सर आहे मित्रांनो ते काढू शकतो। तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच बघा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न 11 ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे। तर बघा मित्रांनो 11 ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला मित्रांनो या ठिकाणी काढायची आहे। तर बघा सरळ 11 ते मित्रांनो 40 मध्ये म्हणून सरळ 11 घ्या। सरळ मित्रांनो 11 प्लस त्यामध्ये मित्रांनो 40 मग मित्रांनो बघा दोन संख्यांची आपण बेरीज करत आहात 2 आणि याच्या गुणाकारामध्ये 11 ते 40 पर्यंत मित्रांनो एकूण किती संख्या आहेत नैसर्गिक संख्या तर 3 आहेत म्हणून 3 घ्या। आता बघा बे एक बे उरलं किती मित्रांनो 1 मग मित्रांनो झाले किती बे पंचे 10। आता बघा 40 मित्रांनो 11 झाले किती मित्रांनो 51 झाले आणि 51च्या गुणाकारामध्ये आले किती मित्रांनो 15 बरोबर 15 1 15 15ला मित्रांनो आले किती 5 हातच्या आला 1 15 5 75 75 हा 1 76 म्हणजेच 765 आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अ हे बघा योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। तर बघा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी 700 मित्रांनो जीके जयशा मित्रांनो प्रश्नांची जी आहे बघा पीडीएफ आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे। मित्रांनो बघा टीसीएस पॅटर्न नुसार आतापर्यंत जितके काही मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते ते सर्व काही प्रश्न मित्रांनो आम्ही या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुमचे जे आहे कन्वर्ट केलेले आहेत। त्यामुळे बघा अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये मित्रांनो पे करून स्क्रीनशॉट या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला टाकायचे आहे। तुम्हाला लगेच मित्रांनो जे ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा दुसरा प्रश्न राम श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे। राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर जॉनचे वय किती असेल या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला। राम श्याम व जॉन मित्रांनो यांच्या वयाची 16 वर्ष सरासरी मग मित्रांनो राम श्याम व मित्रांनो जॉन यांच्या वयाची मित्रांनो किती आहे सरासरी 16 वर्ष म्हणून प्लस छेदामध्ये मित्रांनो एकूण 3 जण आहेत म्हणून एकूण 3 आणि गुणाकारामध्ये मित्रांनो यांची सरासरी किती आहे 16। तर आता बघा 16 1 16 16 त्रिक मित्रांनो झाले किती 48 मग सरळ सरळ हे राम प्लस श्याम प्लस जॉन बरोबर आला किती मित्रांनो आता 48 आलेला बघा जॉन बरोबर या ठिकाणी आपल्याला 48। तर बघा मित्रांनो या ठिकाणी राम व श्याम यांच्या वयाची मित्रांनो सरासरी 14 वर्ष आहे म्हणून सरळ रामचं वय तुम्ही 14 माना प्लस श्यामचं सुद्धा 14 माना प्लस आता जॉनचं आपल्याला काढायचं आहे बरोबर एकूण यांच्या सरासरी वयाची सरासरी किती आहे 48। तर बघा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जॉनचं वय काढायचं आहे त्यामुळे सरळ आता तुम्ही जॉन बरोबर घेऊन टाका सरळ जॉन बरोबर हे 48 आणि पुन्हा हे 14 14 मित्रांनो झाले किती 28 मग 28 मित्रांनो हे किती तर प्लस मध्ये आहे इकडे गेले किती मित्रांनो मायनस मध्ये जरा 48 मधून 28 गेले उरले किती 20 तर 20 वर्ष मित्रांनो जे आहे या जॉनचे वय आज किती 20 वर्ष मित्रांनो असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे 20 वर्ष। पर्याय क्रमांक क आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। आता पुढे बघा तिसरा प्रश्न 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल या प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर 400 मीटर लांबीच्या गाडीचा मित्रांनो ताशी वेग 72 किलोमीटर आहे तर एक गाडीचा खांब ओलांडण्यास मित्रांनो किती वेळ लागेल। सरळ मित्रांनो हे 400 मीटर जी लांबी आहे मित्रांनो गाडीची ती 400 मीटर दशांश घेऊन टाका याच्या छेदामध्ये मित्रांनो हे 72 किलोमीटर दशांश आणि याच्या गुणाकारामध्ये सरळ 18/5 घेऊन टाका। आता बघा 18 1 18
18 चोक 72, पुन्हा 4 एके 4, 4 एके 4, पुन्हा हे समोरचे 2 शून्य जशाच तसे आलं. किती आता मित्रांनो 100/5 या ठिकाणी आपल्याला आलं. आता बघा 5 एके 5, 5 दुनी 10, समोरचं 1 शून्य जशाच तसं म्हणजेच 20 सेकंद मित्रांनो आपल्या या प्रश्नाच्या जे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे बघा आता चौथा प्रश्न. चौथा प्रश्न, 12 दिवसात 10 मजूर जेवढं काम करतात तेवढं काम 8 मजूर किती दिवसात करतील या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर बघा 2023 मध्ये मित्रांनो प्रश्न हा विचारण्यात आला होता. यासोबतच मित्रांनो जे 2023 मध्ये मित्रांनो सर्व काही जे वरचे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मित्रांनो विचारण्यात आले होते. त्याबरोबरच हा चौथा सुद्धा विचारला होता. तर बघा 12 दिवसात 10 मजूर जेवढं काम करतात तेवढं मित्रांनो काम 8 मजूर किती दिवसात करतील. तर सरळ मित्रांनो सरळ हे जे 12 आहे 10, सरळ या 12च्या मित्रांनो गुणाकारामध्ये 10 घ्या आणि हे मित्रांनो 8 मजूर छेदामध्ये घेऊन टाका. आता बघा 4 त्रिकम 12, 4 दोन्ही 8, बे एक बे, बे पंचे 10, सरळ 3 गुणाकारामध्ये जर 5 केलं मित्रांनो आले किती 3 5 15 म्हणजे 15 दिवस. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा आता पाचवा प्रश्न कशा स्वरूपाचे सोडायचा आहे. तर बघा 48, 60 व 72 या संख्यांचा मसावी किती. तर बघा मित्रांनो 48, 60 व 72 या संख्यांचा मित्रांनो मसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा मित्रांनो या खालीलपैकी जेवढ्या काही मोठ्यात मोठ्या संख्येने मित्रांनो या तिन्ही संख्येला पूर्णपणे भाग जाईल ती आपला मसावी असेल. तर बघा 12 आहे मित्रांनो 18 ने मित्रांनो या तिन्ही संख्येला भाग जाते का. बघा 18 1 18, 8 2 36, 18 त्रिक 54 म्हणजे 48 नाही 18 नाही. पुन्हा 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकम 42 म्हणजे तुला 48 नाही. पुन्हा बघा 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आहे. 12 पंचे 60 सुद्धा आहे आणि 12 सकम 72 म्हणजेच आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 12 हे मित्रांनो असणार आहे. तर पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6. एका शाळेत 400 मुलांना 12 दिवस पुरले इतकं जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेत अजून 80 मुले आले तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल. तर बघा 2023 ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर एका शाळेमध्ये मित्रांनो 400 मुलांना 12 दिवस पुरले इतकं जेवण शिल्लक आहे म्हणून सरळ 400 गुणाकारामध्ये आपण 12 घेऊन टाकू. पुन्हा जर या शाळेमध्ये 80 मुलं आले तर मित्रांनो त्याचे जेवण आहे किती मुलांना. तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल असा प्रकारचा प्रश्न विचारलाय. पहिलं मित्रांनो मुलं किती 400 होते. पुन्हा मित्रांनो 80 प्लस झाले म्हणजे झाले किती मित्रांनो एकूण 480 झाले. मग हे मित्रांनो 480 आपण याच्या छेदामध्ये घेऊन टाकू. आता बघा हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट, 12 1 12, 12 चौक 48, पुन्हा उरलं किती मित्रांनो 40/4, 4 1 4, 4 0 0 म्हणजेच 10 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. तर किती दिवस मित्रांनो पुरेल 10 दिवस. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. ए बी सी या 3 संख्या असून एस बी बरोबर मित्रांनो 2/3 व बी सी बरोबर 4/5 असेल तर ए बी सी बरोबर प्रश्नचिन्ह या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर बघा मित्रांनो ए बी सी मित्रांनो या प्रकारच्या 3 संख्या आहेत असून ए बी बरोबर एस बी बरोबर किती आहे 2/3 म्हणून सरळ ठिकाणी आपण 2/3 घेऊन टाकू. पुन्हा बी सी बरोबर मित्रांनो किती आहे 4/5, पुन्हा बी सी बरोबर 4/5 म्हणून पुन्हा मित्रांनो बी म्हणजे किती आहे 4, सी म्हणजे 5 आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आता गणित हे या ठिकाणी करून घ्यावं लागेल. तर सरळ 3च्या समोर काहीही नाही म्हणून या ठिकाणी 3 घेऊन टाका. या 4च्या समोर काहीही नाही म्हणून या ठिकाणी 4 घेऊन टाका. आता मित्रांनो याचा करा गुणाकार आला किती 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 5 त्रिक 15 किती. त्या ठिकाणी बघा आपल्याला ए ची व्हॅल्यू 8, बी ची व्हॅल्यू 12 व सी ची व्हॅल्यू म्हणजे 15 म्हणजे मित्रांनो बघा 8/12, 12/15 हे आपल्या प्रश्नाचे मित्रांनो फायनल आन्सर आहे. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स जे आहेत वापरायचे आहेत. पुढे बघा 8वा प्रश्न. 1800च्या 25% 5% म्हणजे किती. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे आपण कशा प्रकारे योग्य आन्सर काढू शकतो. सरळ मित्रांनो 1800 घेऊन टाका.
पुन्हा या ठिकाणी च्या म्हणलं आहे गुणाकार घ्या, पुन्हा 25% टक्के घ्या, टक्क्याच्या खाली 100%, पुन्हा च्या म्हणलं गुणाकार, पुन्हा 5% आलं, 5%, 5%च्या खाली 100%. आता हे 1 शून्य कॅन्सल, हे 1 शून्य कॅन्सल, वरचे 1 शून्य कॅन्सल, हे 1 शून्य कॅन्सल, पुन्हा 25 1 25, 25 चौक 100, पुन्हा 2 1 2, 2 2 4, मग पुन्हा 92 18, पुन्हा 9 5 45, 45 शेल्यामध्ये आलं किती मित्रांनो 2. मग बघा आता सरळ 2 1 2, 2 2 4, पुन्हा 2 1 2, 2 2 4, उरलं किती 1. सरळ पॉईंट द्यावरती शून्य वाढवून घ्या, 2 5 10 म्हणजेच 22.5 या जे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो असणार आहे. तर बघा या ठिकाणी चुकीनं थोडंसं पॉईंट टाकण्यामध्ये मित्रांनो विसरला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते येणार आहे. तर आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर काय, तर 22.5 हे बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. तर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, 2 माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतात, या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला कळवायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल, आताच बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत असं काही नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला मित्रांनो आवडतं हे युट्यूब चॅनल. धन्यवाद.